बोला काय. चला बोला लवकर. पाठीमागच्या वेळेस येणार होतो, परंतु काही महत्वाच्या कार्यक्रमामुळे मला त्या दिवशी येता आलं नाही. मी मुंबईतच होतो आणि त्यावेळेस मी ठरवलेलं होतं की आता फार काळ थांबण्याची गरज नाही. लोकांना गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या सदनिका दिल्या तर ते जास्त उपयुक्त ठरेल. म्हणून मी संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या की आता तुम्ही चाव्याचं वाटप करून टाका. मी परत ज्यावेळेस कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडमध्ये येईल त्यावेळेस मी अवश्य ह्या प्रोजेक्टला भेट देईल. आणि आज मी दिवसभर वेगवेगळ्या गणरायाच्या दर्शनाच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडकरांना वेळ दिला. अजितनं, अण्णांनी, बाकीच्या सगळ्यांनी मागणी केलेली होती. मी त्यांना म्हणत होतो की दुपार ते काम नाही, तुम्ही विकासाच्या बद्दल मला विचारा, इथल्या काही गोष्टीच्या बद्दल त्या ठिकाणी विचारा. एकंदरीतच मी सातत्याने महाराष्ट्रामध्ये फिरत असताना विकास करण्याच्या करता, प्रश्न सोडवण्याच्या करता मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि माझं काम त्या पद्धतीनं चालू आहे. मी माझ्या ज्या बैठका घेतोय, मी जे काही आढावा घेतोय, त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुमच्याही लक्षात येत असेल, तुम्ही पाहत असाल की महाराष्ट्रातले वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न ज्याला गती देण्याची गरज आहे त्याकरता मी 15 दिवसाला 3 आठवड्याला बैठका घेत असतो आणि त्याच्यातून कुठं थांबलेलं आहे, कशामुळे थांबलेलं आहे, का पुढं जात नाही, काय अडचण आहे, त्या अडचणी सोडवण्याचं काम करतो. आढावा घेतल्यानंतर आपोआप त्या कामाला गती मिळते. जसं आता मधी हर्डीकर आपल्या रेलचे आपण त्यांना दिलेलं आहे. आता निगडीचा प्रोजेक्ट आपला जवळपास दिल्लीमध्ये पोचलेला आहे. फक्त आता एका मंत्र्यांची सही पाहिजे. मी दिल्लीला गेल्यानंतर संबंधितांना भेटणार आहे आणि त्या पद्धतीने ती सही घेणार आहे. म्हणजे आपल्या पिंपरी चिंचवडकरांचं स्वप्न होतं की निगडी तुपार कात्रज स्वारगेटपर्यंत तर जाईलच, परंतु कात्रज आणि स्वारगेट ह्याचंही काम थोडंसं ते अंडरग्राऊंड काम करावं लागतं. तिथं आपण टनेल करतोय कारण तिथं दुसरी काही व्यवस्था आपल्याला करता येत नाही. अशा प्रकारच्या अनेक बाबी हातानिराळा करण्याचं माझा स्वतःचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्या पद्धतीने मी कामाला लागलो. प्रत्येकाचं ज्यांना तक्रारी करण्याचा किंवा काही न्याय मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून ते निर्णय देणारी हे सगळं त्याचा अभ्यास करून निर्णय देतील. राहुल गांधी सातत्याने उद्योगपतींवर हल्लाबोल करत आहेत. त्यातच काल पवार साहेबांनी मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही. हा विकासाचा मुद्दा आहे का? मला मी तुम्हाला सांगितलं ना, त्याच्या संदर्भात मला काहीही बोलायचं नाही. दादा, मुस्लिम आरक्षणासंदर्भात सीएम असेल किंवा सीएम अशी चर्चा तुम्ही करणार आहात? मी त्यावेळेस आढावा घेतला. मी सांगितलं ना की मी कामाचा माणूस आहे. मी वेगवेगळ्या प्रकारच्या आढावा बैठका माझ्या चाललेल्या आहेत. त्याही समाजाचे काही प्रश्न आहेत. अनेक समाजाच्या आढावा बैठका घेतो. तसं तिथं पण मी अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ, संबंधित सगळे अधिकारी, वक्फ बोर्डाचे ते CEO, चेअरमन, अशा सगळ्यांची मिळून आम्ही बैठक घेतलेली होती. वेगवेगळे प्रतिनिधी होते आणि त्याच्यात जे काही तोही घटक महत्वाचा आहे. आज त्यांनाही न्याय दिला गेला पाहिजे ह्या उद्देशाने मी काही बाबी तिथं निर्णय घेतले आणि काही बाबतीत मी स्वतः सांगितलं की मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून, कारण हे महायुतीचं सरकार आहे. कारण कुठलेही निर्णय महत्वाचे होतात त्यावेळेस सर्वांना विश्वासामध्ये घेऊन ते निर्णय घ्यायचे असतात. बोलायचं नाही बाळा. दादा, आतापर्यंत कार्यकर्ते आपले मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लावायचे, सुप्रियाताईंचे लावायचे, आता रोहित पवारचेही लावायला लागले. आता कोण आता शिल्लकच राहणार नाही. सगळेच आपापले बोर्ड लावतील. बोर्ड लावणार मी मागच सांगितलं, माझेच बोर्ड लावत असताना असे बोर्ड लावून काही होत नाही. कार्यकर्त्याला समाधान वाटतं. पुढे कोणाचे बोर्ड लावायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यामध्ये मी काही कॉमेंट्स करण्याचं काही कारण नाही. पण जोपर्यंत कुठली व्यक्ती 145चा मॅजिक फिगरचा आकडा गाठू शकत नाही तोपर्यंत हे दिवा स्वप्नच राहतं. येणाऱ्या काळात तुम्ही गाठू शकाल? माझं काम चालू आहे. मी गेले 91ला या शहराने मला खासदार केलं तेव्हापासून मी काम करतोय.
आणि मला कामाची आवड आहे. मी कामाकरता वेळ देतो. सकाळी अर्ली मॉर्निंग माझी सुरुवात होते. हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. मला बाकीच्या असल्या ह्याने असं हा म्हणला असं तो तसं. आता वाचाळवीरांची संख्याच वाढलेली आहे. त्यांच्या वक्तव्यावर आपण काहीतरी वक्तव्य करणं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती पण नाहीये आणि महाराष्ट्राची परंपरा पण नाही. आपण आपलं काम करतो. सत्ताधारी आणि मी तर असल्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. काल अमित शहाचा दौरा होता, आपण अनुपस्थित होतो. मी काल 23 तारखेला जसं 24 तारखेला दिवसभर पिंपरी चिंचवडला वेळ दिलेली होती, 25 तारखेला दिवसभर पुण्याला वेळ दिलेली, तसं 23 तारखेला बारामतीला वेळ दिलेली होती. मी वर्षानुवर्ष जसं बारामतीचं नेतृत्व करतोय तसं बारामतीच्या 5 संस्था सहयोग गृहनिर्माण संस्था, बारामती बँक, बारामती खरेदी संघ, बारामती दूध संघ, बारामती मार्केट कमिटी, ह्या सगळ्या संस्थांच्या जनरल बॉडी तुम्हाला माहिती असेल वर्षातनं एकदा असते आणि तो मला ते चुकवायची नव्हती. ती तारीख 15 दिवस आधी अजेंडा काढला जातो. त्या पद्धतीनं मी त्यांच्या ऑफिसला कळवलेलं होतं की बाबा साहेबांचा दौरा असला तरी मी तिथं नाहीये. माझा पहिलाच दौरा तिथं ठरलेला आहे. मी देवेंद्रजींच्या पण कानावर घातलेलं होतं, मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घातलेलं होतं आणि मी बारामतीत होतो. संध्याकाळी बारामतीतल्या काही गणेशोत्सवांच्या भेटी आणि त्याचे काही कार्यक्रम होते, त्याच्यामुळं रात्री उशिरापर्यंत माझं ते काम चालू. दादा आरक्षणासंदर्भाचं आंदोलन जे आहे ते चालू ठेवा असं मनोज जरांगेंनी सांगितले. सत्ताधारी तसं किंवा विरोधात दबाव टाकत असतील तो त्यांनी काय बोलावं हा त्याचा अधिकार आहे. त्याच्या संदर्भात मी काय बोलणार आहे? त्या संदर्भात राज्याचे प्रमुख स्वतः तिथं गेलेले होते, स्वतः त्यांनी चर्चा केली. गिरीश महाजन तिथं गेलेले होते, इतर मंत्रीगण तिथं गेलेले होते, अनेकांनी चर्चा केली आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. आमचं म्हणणं की महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आता वेगवेगळ्या समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता इतर पण आरक्षणांची जी मागणी आहे त्याच्यातनं मार्ग काढण्याच्या करता सरकार सकारात्मक आहे. फक्त ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसलं पाहिजे. मागे 2 वेळेला वेगवेगळी सरकार असताना त्यांनी प्रयत्न केला. एक सरकार ज्यावेळेस आघाडीचं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं, त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला, परंतु दुर्दैवाने तो हायकोर्टात टिकला नाही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देवेंद्रजींचं सरकार आलं, त्यांनी निर्णय घेतला, ते हायकोर्टात टिकला पण सुप्रीम कोर्टात टिकला नाही. अशा प्रकारचे निर्णय या संदर्भामध्ये पुढे आलेले आहेत आणि म्हणून इथून पुढं निर्णय घेत असताना मग त्या घटकाला, त्या समाजाला, त्याचं नेतृत्व करणाऱ्या सहकाऱ्यांना असं वाटतं किंवा हे असंच काहीतरी निर्णय घेतात आणि मग ते थांबतात आणि मग अजून त्या सगळ्यांचा भ्रमनिरास होतो. तसं न होता आता कायद्याच्या चौकटीमध्येच ते बसण्याच्या करता हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून त्याच्यात काय त्रुटी राहून गेलेली आहे, त्याच्यात अजून काय सुधारणा करण्याची गरज आहे आणि ते करत असताना इतरांना पण दिलेल्या आरक्षणाला कुठं बाधा येता कामा नये अशा प्रकारची काळजी हे महायुतीचं सरकार घेतं. जास्तीत जास्त गणेश मंडळांना भेटी देण्याचा माझा प्रयत्न आहे. गेल्या काही लालबागचा तुम्हाला प्रकार लक्षात असेल आहे तिथं गर्दी. मी काल पण मला माहिती मिळाली, मी काल बारामतीमध्ये होतो, परंतु काही भगिनींना तिथं भोवळ आली, एवढी गर्दी होती. आणि खरं तर ते काय झालंय, दिवसेंदिवस लालबागचा राजा हा गणेशोत्सवाच्या बद्दलचा एवढा देश पातळीवर लौकिक वाढलेला आहे आणि मग मोठे मोठे नेते, मोठे मोठे सेलिब्रिटीज असे सगळे तिथं जातात. त्यावेळेस सर्वसामान्य माणसांनाही वाटतं आणि खूप माउथ पब्लिसिटी झाली की हा लालबागचा राजा जागरूक गणराय गणेश आहे आणि अशा पद्धतीने लोक जातात. तिथले सगळेजण काळजी घेतात. मग सगळेच लोक आता तिथं जायला लागल्यामुळं VVIPच्या खूप मोठ्या प्रमाणावर तिथं भेटी पण वाढलेल्या आहेत. तरी त्यांनी VVIPच्या भेटीच्या करता एक वेगळं असं लाईन आणि बाकीच्यांच्या करता वेगळी लाईन अशा पद्धतीनं केलेलं आहे. आता शेवटी लोकांची श्रद्धा असते, लोकांचा एक कुठं आपण तिथं जावं, भेट द्यावी असं वाटत असतं आणि अशी गर्दी होती तेव्हा त्याची व्यवस्थितपणे
नियोजन करण्याचं काम त्या गणेश मंडळाचं असतं आणि त्यांना व्यवस्थितपणे पूर्ण सहकार्य करण्याचं काम आमच्या पोलीस खात्याचं असतं. पोलीस खातं आज ते काम करत आहे. आता गणेशाचं आगमन झालंय, आता नंतर ईद आहे, नवरात्र आहे, दसरा आहे, दिवाळी आहे. त्या सगळ्याचाच ताण नाही म्हटलं तरी हे सण फार उत्साहाने आपण महाराष्ट्रीयन लोक साजरे करतो. सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्याच्यामुळं हा उत्साह ओसंडून वाहत असतो. म्हणून आपण जेवढी काळजी घ्यायला पाहिजे तेवढी काळजी राज्य सरकार घेतं.